पुन्हा मुंबईमध्ये आंदोलनासाठी जरांगे आग्रही, आझाद मैदान पोलिसांकडे मागितली परवानगी। बीएमसी मध्ये शिंदे आणि ठाकरेंचे नगरसेवक आमने सामने, अमेय घोलेंच्या निवेदनादरम्यान महासभेमध्ये झाला गोंधळ। एकमेकांची डोकी फोडा पण लोकांना छळू नका, आमदार मंदा म्हात्रे यांचं वक्तव्य। शिंदे नाईक वादावरती केली टिप्पणी। आदित्य ठाकरेंकडून पुण्यातल्या हिंजवडीतल्या रस्त्यांची पाहणी, खड्डे बुजवण्याच्या कामाची घेतली माहिती। दाभोलकर कुटुंबाला न्यायालयाचा दणका, सचिन अंदुरेच्या जामिनाला विरोध फेटाळला। दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरेला जामीन। सचिन अंदुरेला जामीन हा सत्याचा विजयच, सनातन संस्थेची थेट भूमिका। अनेक वर्षांनी सचिन अंदुरे येणार तुरुंगाबाहेर। करवाढीवरून ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। करवाढीवरती चर्चा करू दिली नसल्याचा भाजपचा आरोप। प्रस्ताव एकमतानं मंजूर असल्याचं हे शिवसेनेचं स्पष्टीकरण। कुंभमेळा घोटाळ्यामध्ये सरकारी निधीचा अपहार नाही, नाशिक पोलिसांची माहिती। विद्या प्रतिष्ठानच्या नव्या वास्तूचं उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामतीमध्ये। पुण्यामध्ये मंगळवारी रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, राहुल गांधींच्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार का याकडे लक्ष। ईद ए मिलाद नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। पुण्यातल्या म्हाळुंगेमध्ये खराब रस्त्यामुळे भीषण अपघात, 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू। रस्ते आहेत तर मग अपघात होणारच, आमदार शंकर मांडेकरांचं संतापजनक वक्तव्य। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद फसला, आमदार अपात्रता वाद अस्तित्वात नाही, न्यायालयानं ठाकरेंचा दावा उडवून लावला। कपिल सिब्बलांकडे दुर्लक्ष करा, एकनाथ शिंदेंचा अस्वस्थ नेत्यांना सल्ला। ठाकरेंचं न्यायालयामध्ये पालुपद सुरूच, निवडणूक आयोगानंतर राहुल नार्वेकर निशाण्यावर, अध्यक्षांच्या कारभारावर व्यक्त केला संशय। ओबीसी नेते जरांगेंबाबत गप्प का, लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल। हाके ओबीसींना घेऊन 1 सप्टेंबरला मुंबईत येणार। अभिजित दिपकेच्या आंदोलनामुळे बेवड्या मुख्याध्यापकाचं निलंबन, मुख्याध्यापक विनोद कटकेवरती शिक्षण विभागाची कारवाई। मुंब्र्याच्या मुसलमान फेरीवाल्यांची डोंबिवलीमध्ये दादागिरी, मुंब्र्याच्या महिला फेरीवाल्यांकडून पोलिसांशी झटापट, डोंबिवलीमध्ये फेरीवाले आणि पोलिसांमध्ये संघर्ष। नाशिकमध्ये नव्या प्रेमसंबंधांमधून लिव्ह इन पार्टनरची हत्या, 15 वर्ष लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रियकराला संपवलं। हत्येनंतर 18 तास घरातच ठेवला प्रियकराचा मृतदेह। गडचिरोलीतल्या जपतलाई अनुदानित आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करा। सर्पदंश प्रकरणामध्ये मोठी कारवाई, सुरक्षेच्या गंभीर त्रुटी सुद्धा उघड। मराठवाड्यामध्ये पावसाचा 17 दिवसांचा खंड, खरीपाची पिकं धोक्यात, मध्य लघु प्रकल्पातील पाणी साठा सुद्धा उतरणीला।